नीरा नदीच्या पाण्यात घाटावर बुडवून मारून एका युवकाचा खून केल्याप्रकरणी अकलूजमधील तिघा तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खुनाची ही घटना 21 ऑक्टोबर रोजी घडली होती। मेघराज युवराज हिलाल वय 21 राहणार काजी गल्ली अकलूज असं खून झालेल्या तरुणाचे नाव होते। पोलिसांनी या प्रकरणी तपास करून राहुल रघुनाथ क्षत्रिय वय वर्ष 28, रोहन शिंदे वय वर्ष 25 व रोहन क्षत्रिय वय वर्ष 30 सर्व राहणार काजी गल्ली यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे। शिव्या दिल्याच्या कारणावरून तिघा आरोपींनी मेघराज यास मारहाण करून देशमुख घाट येथे नीरा नदीच्या पात्रातील पाण्यात बुडवून मारले। पोलिसांनी तपास करून ही घटना उघडकीस आणली। नमस्कार। दिनांक 22/10/2025 रोजी शनीघाट अकलूज या ठिकाणी युवक जो आहे मेघराज हिलाल याची बॉडी सापडली होती पाण्यामध्ये बुडलेली। सदर बॉडी सापडल्यानंतर अकस्मात मयत रजिस्टर नंबर 80/2025 प्रमाणे अकस्मात मयत दाखल करण्यात आला होता आणि या मयतेचा तपास जो आहे तो अकलूज पोलीस ठाण्याकडील नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार बकाल हे करीत होते। सदर अकस्मात मयतामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण, अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि अकलूज उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष वाळके सर यांनी काही सूचना दिल्या होत्या। या सूचनेप्रमाणे सदर मयताच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर मयतास घातपात करून त्याचा मृत्यू घडवून आणलेला आहे। त्या बाबतीत अकलूज पोलीस ठाण्याकडील तपास पथक सपोनी लंगोडे साहेब आणि त्यांच्या स्टाफने केले असता सदरचा घातपात हा जे 3 आरोपी आहेत अकलूज या ठिकाणी राहणारे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले। यामध्ये साक्षीदारांच्याकडे केलेला तपास, CCTV फुटेज आणि तांत्रिक तपास याच्या आधारे जे 3 आरोपींची नावं निष्पन्न झाली त्यामध्ये रोहित क्षत्रिय, त्याचा भाऊ राहुल क्षत्रिय आणि रोहन शिंदे सर्व राहणार अकलूज हे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हे गुन्हा केल्यानंतर परागंदा झाले असल्याचे अकलूज शहरातून पळून गेले असल्याचे निष्पन्न झाले। आरोपींच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपी धाराशिव वाशी या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सपोनी लंगोटे आणि त्यांच्या टीमने आरोपींना धाराशिव या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे। जो तिसरा आरोपी आहे शिंदे यास अकलूज या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे। आरोपींच्याकडे चौकशी करता आरोपींनी खुनासारखा गंभीर गुन्हा केले असल्याची कबुली दिलेली आहे, म्हणून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्हा हा मयताची चौकशी करणारे पोलीस हवालदार बकाल यांच्या फिर्यादीवरून 302चा गुन्हा दाखल करून जे निष्पन्न आरोपी आहेत यांना अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस कस्टडी रिमांडसाठी आणि त्यांच्याकडे अधिक चौकशीसाठी माननीय न्यायालयात त्यांना सादर करणार आहोत। धन्यवाद। खुनाचा उद्देश काय समजला, कशासाठी खुनाचा उद्देश आहे प्राथमिक जे आम्ही चौकशी केलेली आहे, तपास केलेला आहे, त्यामध्ये आरोपींनी कबुली दिली आहे की जो मयत आहे मयत याने आरोपी यांच्याकडे अकलूज शहरामध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे असणाऱ्या टू व्हीलरची मागणी केली होती आणि त्या कारणावरून आरोपी आणि मयत यांच्यामध्ये वादावादी झाली होती आणि या वादावादीतूनच आरोपींनी परत जो मयत आहे याला शनीघाट या ठिकाणी नीरा नदीच्या पात्रात नेलं आणि त्याला बुडवून मारलेलं आहे। सगळे आरोपी सापडले। सदर गुन्ह्यात आत्तापर्यंत जे आरोपींचा जो सक्रिय रोल आहे हे सर्व आरोपी सापडलेले आहेत, पण यामध्ये आरोपी हा परागंदा कालावधीमध्ये फरार असताना त्यांना कुणी सहकार्य केलं आहे या बाबतीत तपास करणं आवश्यक असल्यामुळे आम्ही मान्य न्यायालयातून पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत। अद्यापपर्यंत तपासात निष्पन्न झाल्यानुसार तात्कालिक कारण दिसते, याबाबतीत अधिक तपास करत आहोत। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।